नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण कॉटनच्या साडीला सुंदर असा लुक देणारी व्ही-नेक बॅकनेक डिझाईन बनवणार आहोत. तर बघा मैत्रिणींनो, इथे कॉटनच्या अस्तरवर आपण इथे ही डिझाईन कट करून घेतलेली आहे आणि आता ब्लाऊजचा जो मेन कपडा आहे तो आपण सरळ ठेवून घेतलेला आहे आणि त्यावर ही डिझाईन ठेवून घेतलेली आहे. तर बघा, दोन्ही शोल्डर, मागची साईड, मुंड्याची साईड सगळीकडे व्यवस्थित असा अस्तर ठेवून घ्यायचा आहे आणि सर्वात अगोदर आपल्याला इथे कमरेच्या साईडने शिलाई टाकून घ्यायची आहे. तर बघा, व्यवस्थित ठेवून एकसारखी शिलाई मार्जिन ठेवून आपल्याला इथे कमरेच्या साईडने शिलाई टाकून घ्यायची आहे. मैत्रिणींनो, कॉटनच्या साडीला ही डिझाईन खूप सुंदर असा लुक देते. तुम्हालाही ही डिझाईन शिवायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा, कमरेच्या साईडने एकसारखी शिलाई मार्जिन ठेवून आपण इथे शिलाई टाकून घेतलेली आहे. तर बघा, आता इथे शोल्डर दोन्ही साईडने व्यवस्थित करून घ्यायचं आहे आणि टाचपिन लावून घ्यायचे आहेत. तर बघू शकता, ह्या पद्धतीने शोल्डरला आपण इथे टाचपिन लावून घेतलेले आहेत. टाचपिन लावण्याने आपल्याला शिलाई टाकायला खूप सोपं जाते आणि गळाही इकडे तिकडे जात नाही. त्यासाठी टाचपिन लावणं खूप महत्त्वाचं आहे. तर बघा, इथे गळ्याला शिलाई टाकताना गळ्याचा जसा आकार आहे तसाच एकसारखी शिलाई मार्जिन ठेवून आपल्याला इथे शिलाई टाकून घ्यायची आहे. शिलाई टाकताना शिलाई इकडे तिकडे जाणार नाही व गळ्याची फिनिशिंग बिघडणार नाही याची काळजी घ्यायची. तर बघू शकता, आपण इथे एकसारखी शिलाई मार्जिन ठेवून गळ्याला शिलाई टाकून घेतलेली आहे. तर आता गळ्याच्या मध्ये जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. तर बघा, ह्या पद्धतीने आपण इथे कपडा कट करून घेतलेला आहे. आता कपडा कट करून झाल्यावर आपल्याला इथे छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहेत. कट दिल्याने गळ्याला फिनिशिंग छान येते. त्यासाठी कट देणं खूप महत्त्वाचं आहे. कट देताना एक्स्ट्राचा कट जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे. अगदी सावकाश आपण जी शिलाई मारलेली आहे तर त्या शिलाईच्या बाहेर जेवढा कपडा आहे तेवढ्यातच आपल्याला कट टाकून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपल्याला हा कपडा पलटवून घ्यायचा आहे. तर बघा, गळा आणि कमरपट्टी आपले दोन्ही एकदाच तयार होते. आता गळ्याला अस्तर आणि ब्लाऊजचा जो मेन कपडा आहे तो दोन्ही व्यवस्थित करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर गळ्याला इथे दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. आता शोल्डरच्या वर एक्स्ट्राचा जो कपडा होता तो इथे कट करून घेतलेला आहे आणि त्यानंतर अस्तरचा आणि ब्लाऊजचा मेन कपडा दोन्ही व्यवस्थित ठेवून आपल्याला एकसारखी शिलाई टाकून घ्यायची आहे. शिलाई टाकताना अस्तरचा कपडा बाहेर येणार नाही याची काळजी घ्यायची आहे. मैत्रिणींनो, अगदी 5 मिनिटामध्ये तयार होणारी आणि साडीला आणि ब्लाऊजला सुंदर असा लुक देणारी ही डिझाईन आहे. तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघा. डिझायनर साडी, कॉटनची साडी, ह्या साड्याला खूप सुंदर असा लुक देणारी डिझाईन आहे. आता जिथे कोण आहे तिथे आपल्याला मशीन थांबवून घ्यायची आहे आणि कपडा फिरवून आपल्याला इथे शिलाई टाकून घ्यायची आहे. तर बघा मैत्रिणींनो, अगदी कमी वेळामध्ये कॉटन साडीला सुंदर असा लुक देणारी डिझाईन तयार होते. तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघा. तर बघा, इथे आपला फिनिशिंग सहित सुंदर असा व्ही-नेक तयार झालेला आहे. तर आता इथे आपल्याला काय करायचं आहे, कडेकडेने शिलाई टाकून अस्तर फिटिंग करून घ्यायचं आहे. तर सुरुवातीला इथे आपण कमरेच्या साईडने शिलाई टाकून घेऊयात. तर बघा, शिलाई टाकताना अस्तरचा कपडा बाहेर येणार नाही याची काळजी घ्यायची आणि कपड्याला कुठेही जोळ येणार नाही याचीही काळजी घ्यायची आहे. तर बघू शकता, इथे कमरेच्या साईडने शिलाई टाकून झालेली आहे. आता लगेच आपल्याला इथे कडेकडेने शिलाई टाकून अस्तर फिटिंग करून घेऊयात आणि अस्तर फिटिंग करून झाल्यावर इथे एक्स्ट्राचा कपडा कट करून घ्यायचा आहे. तर बघा, आपण अस्तरवर परफेक्ट माप काढलेला असतो आणि ब्लाऊजचा जो मेन कपडा असतो तो एक्स्ट्राचा ठेवलेला असतो. तर तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. मैत्रिणींनो, ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.
तर बघा इथे अस्तर फिटिंग करून झाल्यावर आपल्याला मागच्या साईडचे टक्स टाकून घ्यायचे आहेत. आता आपल्याला इथे शोल्डरचा सेंटर पॉईंट घ्यायचा आहे किंवा गळ्याच्या सेंटरमधून पुढं 4 इंचावर मार्किंग करून आपल्याला 4.5 ते 5 इंचावर टक्स टाकून घ्यायचे आहेत. तर खालच्या साईडने अर्धा इंचावर मार्किंग करून वर निमुळता असा टक्स टाकून घ्यायचा आहे. तर दोन्ही साईडचे एकसारखेच टक्स टाकून घ्यायचे आहेत. तर टक्स खालीवर होणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे. मैत्रिणींनो, आपण ब्लाऊज शिवताना ब्लाऊजला फिनिशिंग खूप महत्त्वाची असते. तर आपण ब्लाऊज शिवताना शिलाई इकडे तिकडे जाणार नाही व कपड्याला कुठेही झोळ येणार नाही याची काळजी घ्यायची आहे. तर बघा आपले दोन्ही टक्स टाकून झालेले आहेत. तर इथे आता आपल्याला एक बटरफ्लाय टाकून सुंदर अशी डिझाईन तयार करायची आहे. तर बघा इथे मी चौकोनी कपडा घेतलेला आहे. तर तुम्हाला जेवढा बटरफ्लाय टाकायचा आहे तर तेवढा घेऊन आपल्याला इथे चौकोनी शिलाई टाकून घ्यायची आहे. तर बघा ह्या पद्धतीने शिलाई टाकून घ्यायची आहे आणि आता सेंटरमध्ये आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तर बघा एकाच बाजूने आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे आणि हा जो बटरफ्लाय आहे तो आपल्याला पलटवून घ्यायचा आहे. त्याचे 4ही कोन व्यवस्थित करून घ्यायचे आहेत. तर बघा काडीच्या साहाय्याने आपल्याला 4ही कोन व्यवस्थित करून घ्यायचे आहेत. तर बघू शकता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपण इथे पलटवून घेतलेला आहे आणि 4ही कोन काडीच्या साहाय्याने आपण व्यवस्थित करून घेत आहोत. तर मैत्रिणींनो, हे बटरफ्लाय लावल्याने वेगळ्याला सुंदर असा लूक येतो. तर बघा आता इथे सेंटरमध्ये आपल्याला अशा प्लेट टाकून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला इथे धाग्याने गच्च करून घ्यायचं आहे किंवा आपल्याला इथे शिलाई टाकून घ्यायची आहे. तर इथे मी शिलाईच टाकून घेते. तर बघा पूर्ण प्लेट एकत्र करून आपल्याला इथे शिलाई टाकून घ्यायची आहे. तर बघा शिलाई टाकून झालेली आहे. तर आपल्याला आता इथे खालच्या साईडने असे नॉट टाकून घ्यायचे आहे. थोडेसे जाडसर असे नॉट टाकून घ्यायचे आहे. तर इथे सरळ शिलाई टाकून घेतलेली आहे आणि खालच्या साईडने आपल्याला एक क्रॉस शिलाई टाकून घ्यायची आहे. साधारण अर्धा इंचावर आपल्याला क्रॉस शिलाई टाकून घ्यायची आहे. यामुळे हा नॉट चपटा सुंदर असा नॉट तयार होतो. आता बाजूने एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे आणि खालच्या साईडने हे क्रॉस असं कट करून घ्यायचं आहे. आणि आता हा नॉट आहे तो आपल्याला इथे पलटवून घ्यायचा आहे. तर बघा ह्या पद्धतीने व्यवस्थित असा कानेकोपरे व्यवस्थित करून आपल्याला पलटवून घ्यायचं आहे. आता आपल्याला काडीच्या साहाय्याने जे कोन आहेत ते व्यवस्थित करून घ्यायचे आहेत. तर बघा ह्या पद्धतीने व्यवस्थित करून घ्यायचे आहेत. तुम्ही याच्यावर प्रेससुद्धा लावून घेऊ शकता. प्रेस केल्याने अजून सुंदर असा हा नॉट तयार होतो. आणि बघू शकता मैत्रिणींनो, आपण हा एक नॉट तयार करत आहोत. आता ह्याच पद्धतीने आपल्याला दुसराही नॉट तयार करून घ्यायचा आहे. आणि मैत्रिणींनो, अगदी कमी वेळामध्ये आपण हा नॉट आणि बटरफ्लाय तयार करून घेतलेला आहे. तर बघू शकता आता आपण दुसराही नॉट तयार करून घेतलेला आहे. आता हे दोन्ही नॉट व्यवस्थित ठेवून घ्यायचे आहेत आणि एक शिलाई टाकून घ्यायची आहे. थोडासा लहान मोठा नॉट तयार करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपली जी डिझाईन आहे ती व्यवस्थित आणि छान दिसेल ह्यासाठी. तर बघा इथे शिलाई टाकून झाल्यावर आपण हे नॉट आपल्या व्ही गळा आहे तर गळ्याच्या सेंटरमध्ये लावून घ्यायचे आहेत. तर बघा ह्या पद्धतीने इथे ठेवून त्यावर बटरफ्लाय ठेवून घ्यायचा आहे. तर अगोदर आपण इथे नॉटच लावून घेऊयात आणि इथे व्यवस्थित असं गच्च लॉक करून घ्यायचं आहे, जेणेकरून नॉट निसटणार नाहीत यासाठी. आता लगेच इथे बटरफ्लाय ठेवून घ्यायचा आहे आणि त्यावरही शिलाई टाकून घ्यायची आहे किंवा सुई दोऱ्याच्या साहाय्याने सुद्धा तुम्ही लावू शकता. तर बघा दोन्ही साईडने अगदी गच्च असं बटरफ्लाय लावून घ्यायचं आहे. आणि बघू शकता मैत्रिणींनो, ह्या बटरफ्लायमुळे आपल्या व्ही गळ्याला अजूनच सुंदर असा लूक आलेला आहे. तर मैत्रिणींनो, ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली ती नक्की सांगा.
ही डिझाईन आवडली असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. धन्यवाद.